प्रभाग क्रमांक 22 मध्ये काल जाहीर झालेल्या तिकिटानंतर एक प्रामाणिक कार्यकर्त्याने परत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याचं पाहायला मिळत आहे। इथे आशुभूत यांचे समर्थक आलेले आहेत। तुम्हाला विचारायचं की काय कारण होतं की तुम्हाला अशी भूमिका घ्यावी लागली की तुम्ही सगळ्यांनी आशुभाऊंना अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला लावला? वर्षानुवर्षे काम करणारा कार्यकर्ता, जो कार्यकर्ता सकाळी निघतो आणि संध्याकाळी घरी येतो आणि प्रत्येक नागरिकांचे प्रश्न स्वतः जातीने हजर राहून तो सोडवत असतो। आणि नेहमी मागच्या पण इलेक्शनमध्ये पण असंच झालं की बा आम्ही तुला पुढच्या टर्म्सला पाहून घेऊ, आणि नेहमी असं जर घडत असेल, सामान्य कार्यकर्त्याला, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर असा अन्याय होत असेल तर नागरिकांनी अशी भूमिका घ्यायला हरकत नाही। मुळात पाहायला मिळतं की भाजप सत्तेत होता बऱ्याच काळासाठी, आताही महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे आणि हे सगळं असताना अनेक ठिकाणी प्रभाग 22 असलेल्या 18 असलेल्या बरेच जुने कार्यकर्ते बंडखोरी करत अपक्षमध्ये चालले आहेत, अपक्ष उमेदवारी भरतात आहेत। प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यायचं पाहायला मिळतं का? हो, बरेचसे, कारण की आमच्याच प्रभागात बघा की असे बरेचसे जण आहेत की त्यांना असं वाटायला लागलं की बा आपण काम करून आपल्याला काही मिळालेलं नाही। हे खूप जुने कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टी अशी म्हणते की देव दुर्लभ कार्यकर्ता, आणि देव दुर्लभ कार्यकर्ता याची व्याख्या काय? जेव्हा देव दुर्लभ कार्यकर्त्यांवर अन्याय होतो तेव्हा अशी भूमिका घ्यावं लागते। अशा प्रामाणिक कार्यकर्त्याला जर असं डावलून जर कोणाला वेगळ्या दुसरीकडून येऊन जर त्याला ती सीट देणार असेल तर आमच्यासारख्या बाकीच्या त्याच्यासारख्या कार्यकर्त्याचा काय उपयोग आहे? पहिल्यांदा आम्ही पाहून राहिलो आहे एवढ्या वर्षातनं की आता 2.5 वाजून राहिले आहे तरी सुद्धा कोणाला फॉर्म दिलेले नाही आहे। शर्माला तिकीट मिळालेली आहे ना, त्याला एक पर्सन लोक पण नाही ओळखत। पूर्ण प्रभागात 76,000 वोटिंग आहे, त्यातून 1,000 लोक पण नाही ओळखत। जे मोठे मोठे अधिकारी आपले आहे त्यांना या गोष्टी कळायला पाहिजे की ही जी आपल्या सोबतचे जे लोक आहे किंवा कार्यकर्ते ते किती नाराज आहे हे त्यांच्यावरून त्यांना लक्षात यायला पाहिजे आता।